झेडपी मला तर का माणसाले खाली पडल्यावर नाही झेडपी मला तर चांगलं नाव आहे शाळेचं. पण डाव इंग्लिश आता इंग्लिश इंग्लिश अरे मराठी बी तर खूप छान आहे. झेडपी मला तर चांगलं आहे ना दुनिया अजून का. झेडपी मला तर मान का खालीच होते. लाढवपरी शाळा का म्हणते, पडलेली शाळा का म्हणते. चांगलीच तयार आहे, चांगलीच आहे. फक्त ते शिक्षक लोक शिकवत आणि लक्ष देत नाही, बस ते शाळा म्हणजे शाळा, बस एवढाच फरक आहे. माणसाचं झेडपी शाळा म्हणलं का नोंदकं डाऊन असं असं काय समजत नाही म्हणजे एकदम से डाऊन से डाऊन लाईफ पॉईंट ऑन इट्स अंग्रेजीज फुली. झेडपी म्हणलं माणसाला खूप लाज वाटते, पण सगळं काही त्या दुनियेतून शिकलो आम्ही. हिंदी इंग्लिश मराठी हा भाषा ग्राह्य आहे मानते. आणि माणसानं त्या झेडपीला एकदम खालच्या दर्जाचं नाव दिलं. आता सगळे इंग्लिश इंग्लिशमध्ये. अरे इंग्लिश शिकायला तर मराठीतून काय सांगणार, मराठी तर भाषा पाळतच जाणार का दिवसेंदिवस, इंग्लिशच करत राहणार का. मराठी तर भाषा चांगलीच होती. झेड हो पोरगं का वाटतं नाही, फर्स्ट क्लास स्कूलमध्ये शिकतो. मराठी शाळेत का नाही शिकत. नाही सेमी इंग्लिश पाहिजे, जॉब लागतो, IT बेसवर जॉब लागतो म्हणते. असं लिहिलं आहे की ITच पाहिजे, टेक्निकल पाहिजे, सायन्स पाहिजे, असं आहे का. IT बेस पाहिजे, टेक्निकल पाहिजे, सायन्स पाहिजे, केमिस्ट्री पाहिजे. अरे सगळे विज्ञान तर प्रकृतीच्या संस्कृतीच्या परंपरागत दुनियेतूनच करत आलं म्हणून. ही प्रकृती सायन्स म्हणून नाही चालत, प्रकृती निसर्ग चालत. सायन्स मी मानतो की सामोर गेला आहे, पण काही गोष्टीचं अज्ञ हे निसर्गातूनच घ्यायला लागतं.